हो रस्तो म्हणजे ज्यांचे योगदान आसा तांचे फेलिसिटेशन म्हाज्या हस्ते जातलेच, पण आमी सातत्यात पळयता की ह्या रस्त्याचो उपयोग तसो पळोवंक वचत जाल्यार इट इज एन इंडस्ट्रियल कॉरिडोर. हांगासर तुमी कितलेशेच फावटी पळयताले किंवा पिसुर्ले इंडस्ट्रियल इस्टेट, होंडा इंडस्ट्रियल इस्टेट, बिचोले इंडस्ट्रियल इस्टेट ह्यो सगळ्यो गाडयो बिचोलेंतल्या बाजारांतल्यान वयताल्यो आणि बिचोलेंतल्या बाजारांतल्यान वयता आसतना सगळीं हायस्कुलां ह्या कंप्लिटली बिचोलेंतल्या मेन रोडाचेर, मार्केट तर आसलेच पण मागीर तुमचे बिचोलेंत आसतली 4 काय 5 मेजर हायस्कूल. दनपारां जर इस्कॉल सुटल्या उपरांत पळयत जाल्यार जवळपास 1.5 ते 2.5 हजार भुरगीं ही त्या रस्त्यार आसतालीं. रिस्क खूब व्हडली आशिल्ली, म्हणजे खूब मोठ्या प्रमाणात हाज्याय पयलीं ते एक्सिडंटूय जाल्या. त्या खातीर आमकां ट्राफिकाक कंट्रोल करता आसतना ह्या 3 इंडस्ट्रियलच्यो सगळ्यो गाडयो ह्यो बिचोलेंतल्या रस्त्यांतल्यान वयताल्यो, मेन बाजारांतल्यान वयताल्यो, वीच इज ऑब्स्ट्रक्शन फॉर द हायस्कूल. बाजारकार ह्या सगळ्या लोकां खातीरय बी येवपी वचपी लोक, स्कूटर घेवन वचपी, 2 व्हिलर, 3 व्हिलर, 4 व्हिलर्स ह्या सगळ्यां खातीर खूब मोठ्या प्रमाणात ऑब्स्ट्रक्शन क्रिएट जातालें. पण ताच्या खातीर आमी हो हाय स्पीड 4 लेन रोड जाका आमी इंडस्ट्रियल कॉरिडोर ह्या पद्दतीन ताच्या मेन्शन करता. दुसरी गजाल, आमकां हो रस्तो जो उपयोग जातलो हो फक्त म्हणजे सांखळी आनी वाळपयकारां खातीरच न्हय. हांव तुमकां कळपा खातीर सांगता, थोड्या जाणांक अंदाज येवंक ना, म्हणजे जवळपास सावर्डे आनी धारबांदोड्या ह्या भागांतले लोक फाल्यां सकाळीं जेन्ना मोपाचेर वयतले तांकां तेवटेन फोंड्याच्या त्या कंजेशन रोडाचेर वचपाक गरज ना. तांकां हो रोड आमकां मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट, मोपा एअरपोर्टाचेर वचपा खातीरय बी इज द फास्टेस्ट रोड हो बिचोलेंतलो रस्तो ठरतलो. कारण प्रत्येक फावटी भितर घेवप आनी भायर वचप हो कितलोसोच प्रॉब्लेम जातलो. इन फ्युचर कनेक्टिविटी आमी पळयता की थोड्याच दिसाच्या भितर आमी अस्नोडा टू जे कडेन मुळगांव म्हणजे देवा ते बिहा थंयसर तुमचो दायमा कडेन अस्नोडा बायपास रोड, अस्नोडा आनी मुळगांव म्हणजे अस्नोड्याच्या बस स्टँडाच्या पयलीं तांबडो रस्तो थंयच्यान सुरवात करतले तो डायरेक्टली मुळगांव. हो रस्तो आमी एका म्हयन्या भितर हातांत घेता आणि जे कंजेशन आज अस्नोडांतल्या आमकां बस स्टँडाच्या पयलीं आनी त्या कंप्लिटली पुला वयल्यान गेल्या उपरांत टील थिवी पर्यंत आमकां जे कंजेशन जाता ते कंजेशन काडून आमी अस्नोडा बायपास रस्तोय सुरू करपाचो आसा. हे सरकार खूब स्पिडीत इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करता आणि हे सगळे आमी जे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करता हे ग्रोथ जावपा खातीर, स्टेटीचो GDP वाडपा खातीर, स्टेटीच्या लोकांचो विकास जावपा खातीर. कारण प्रत्येक आमी जो प्रोजेक्ट करता हो स्टेटीतल्या प्रत्येक मनशाक फायदेशीर जावचो म्हणूनच हो प्रोजेक्ट करता. आनी जितके फूल स्पिडीन हांव तुमकां कळपा खातीर सांगता की गोंयांतले पुराय प्रोजेक्ट एक गतीशक्ती ह्या प्लॅटफॉर्माचेर वचून ते कनेक्टेड करचे, म्हणजे एअरपोर्ट, रेल, रोड आनी पोर्ट हाका कनेक्टिविटी वाडची, जेका लागून स्टेटीत हाज्या फुडें मोठ्या प्रमाणाची इन्व्हेस्टमेंट येवची हो स्टेटीचो उद्देश आसा. आमी लाटंबारसे म्हणजे दिवचल मतदारसंघात पडपी लाटंबारसे इंडस्ट्रियल इस्टेट ऑलरेडी 7 ते 8 लोकांनी थंयसर प्लॉट घेतल्या. त्या इंडस्ट्रियल इस्टेटीकूय बी डायरेक्टली कनेक्टिंग रोड टू द मोपा आणि कनेक्टिंग रोड टू द अगेन हायवे, म्हणजे आमी दोडामार्ग बायपास जो आसा ताका कनेक्टिंग रोड उसपांतल्यान जोडटा, जेणे करून ती इंडस्ट्रियल इस्टेट ही परत एकदा ग्रो जातली. थंयसर वेगवेगळे जॉब क्रिएशन आनीक जातले, हाज्याय खातीर आमचो प्रयत्न आसा. कालांतरान पुराय दिवचल, मये आनी सांखळे हे जर डेव्हलप जातले आसत जाल्यार नवीन येवपी प्रकल्पाक थोडे जाण अननेसेसरी विरोध करीत आसात. हांव मेन्शन करिना खंयचे ते प्रकल्प, पण आमदारांक सारखे खबर आसा. त्या प्रकल्पा खातीर जर लोकांनी सहकार्य केलें जाल्यारूय बी आमी लोकांच्या विकासा खातीर हांव परत मेन्शन करता, आमी जे पुराय वन, मावळिंगे, कुडचिरे ह्या परिसरात गव्हर्मेंटाची लँड आसा, हांव गव्हर्मेंटाच्या लँडाचेर उलयतां. सरकाराचो ध्यास आसा की थंयसर नवीन प्रकल्प हाडपाचे, त्या खातीर अननेसेसरी एनक्रोच जे केल्या त्या लोकांनी असल्या प्रोजेक्टांक विरोध करचो न्हय. इन फ्युचर इन इव्हॅक्यू प्रॉपर्टी मया हांगासरूय बी आमी बरे प्रोजेक्ट सरकाराचे हे थंयसर हाडपाक सोदता, जेणे करून पुराय मये मतदारसंघाचोय विकास आणि थंयसरूय बी खूब मोठ्या प्रमाणात अशा पद्दतीच्यो उदरगतीचे प्रोजेक्ट
हे सुरू जावपाक शकता। ताका लागून म्हणजे आमी जाका म्हणटा की इट इज एन पब्लीक प्रायवेट पार्टनरशीप। सरकारान जर लँड दिली जाल्यार दुसरे येवन इन्वेस्ट करपाक तयार आसा आणि जो पर्यंत नवीन प्रोजेक्टाक आमी सहकार्य करिना तो पर्यंत आमच्या पुराय परिसराची उदरगत जावची ना आणि ती उदरगत जातली आसत जाल्यार अशा पद्धतीच्या बऱ्या प्रोजेक्टाक आमी तुमच्या खातीर खंयसरूच हॅझार्डस प्रोजेक्ट हाडिना। हांवें म्हज्या काल एनवायरमेंट डेच्या निमित्तान जाल्ल्या भाशणांत सरळ सांगलां की आमी इन्वायट करता ग्रीन इंडस्ट्री, आमी इन्वायट करता IT इंडस्ट्री, जेणे करून ग्रीन जॉब तयार जावचे हो सरकाराचो ध्यास आसा। एखादो जर एड्युकेशन प्रोजेक्ट आमच्या बिचोले परिसरात येता आसत जाल्यार ताका आमी वेलकम करपाची गरज आसा आणि ते वेलकम करता आसतना थंयसर नोकऱ्यो क्रिएट जातल्यो। ताज्या भायर आमच्या फुडल्या जनरेशनाचो विचार करात, तांकां भितर एड्युकेशन रिजर्वेशनूय बी जे आसा पळय मेळटले। फॉर एग्जाम्पल जर सांगपाचें जाल्यार आयुष हॉस्पिटल हे धारगळ हांगासर आयलां। 20% सीट आयुर्वेदांतले म्हणजे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे गोंयकारां खातीर रिजर्व आसात, लक्षांत घेयात। जाल्यार येदे व्हडलें हॉस्पिटल गोंयांत शक्य नाशिल्लें, आमी जागा दिल्या म्हणून 500 कोटीच्या प्लस इन्व्हेस्टमेंट केंद्र सरकारान हांगा केली आणि ती करता आसतना म्हणजे दोनूय फॉर एड्युकेशन आणि जॉब पर्पज आज खूप मोठ्या प्रमाणात थंयसर वेलनेस टुरिझम जे आसा पळय न्ही हे वाडपाक लागिल्लें आसा। त्या खातीर हांव दोन म्हणजे जे इन्व्हेस्टर्स जे इंटेरियरान इन्वेस्ट करपाक सोदता तांच्या खातीर सुद्धा अशा पद्धतीचे बायपासीस, कारण लोक कनेक्टिविटी कशी आसा, लोक कितलो आपूण फास्ट परत एकदा पणजे किंवा एअरपोर्टार पावतलो हाजो विचार करता आणि हाजो विचार करूनच हांवें त्या खातीर कित्याक म्हटलें जेन्ना आमी कंप्लिटली बिचोलेच्यान मोपा फाल्यां सकाळी जर अवघ्या 30 ते 25 मिनटांनी जर पावपाक शकले जाल्यार इन लॉंग रन 5 स्टार हॉटेल हांगा येवन घालपाक कोणूय पळयतलो, कोणूय रेडी जातलो। म्हणजे पयले दीस सोंपले की पयलीं लोकांक फक्त बिचार रावपाक आवडटालें। आज आमी पळयता की महिंद्रा क्लब जेन्ना अस्तोडा हांगासर जालो तेन्ना इन फ्युचर जेन्ना अशा पद्धतीचे प्रोजेक्ट म्हणजे हांवें कित्याक म्हटलां म्हणजे जॉब क्रिएट जावपी प्रोजेक्ट जर हांगासर आयले ते आमकां वेलकम करपाची गरज आसा आणि ते वेलकम करता आसतना आमी सगळ्यांनी सहकार्य करचें अशें म्हाका दिसता। बिचोलेंतले पुराय एडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डींग खूब खचल्या म्हाका खबर आसा। इट इज सिन्स फ्रॉम द लास्ट 30 ते 40 वर्सां त्याच बिल्डिंगेन आमचो डेप्युटी कलेक्टर बसता, मामलेदार बसतात, सगळे जाण बसता। ती नवीन बिल्डिंग जाता तितके कारण वेगवेगळ्या कारणां खातीर त्या बिल्डिंगेक उशीर जालो, बट जाता तितके बेगीन म्हणजे टील ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत त्याय बिल्डिंगेचो फावंडेशन स्टोन हो त्याच प्रकल्पाक घालून एक बरो भव्य असो बरो एडमिनिस्ट्रेटिव्ह प्रकल्प दिवचलकारांच्या खातीर येता त्या 2 वर्सांच्या भितर पुराय करपाची आमची इच्छा आसा आणि तोय प्रोजेक्ट पुराय जातलो। म्हाका खबर आसा की बस स्टँड आणि फायर स्टेशन हे दोनूय प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्टरांच्या खातीर डिले जाल्या, गव्हर्मेंटा खातीर किंवा फंडा खातीर न्ही। एकदा जर रॉंग कॉन्ट्रॅक्टर मेळत जाल्यार अशा पद्धतीचे प्रकल्प जे आसा पळय न्ही हे फाटी उरूं शकता। पण हे प्रकल्प डॉक्टर चंद्रकांत शेटये हांच्यानी पुराय फाटीक लागत आसा ते आयज दोतोर केन्ना जातलो काय आतां येतना सुद्दां म्हाका विचारतालो जाय जाल्यार कॉन्ट्रॅक्टर बदल पण प्रकल्प बेगीन कर। ओके, पण एनी हांव आमकां तोय प्रोजेक्ट हो लोकार्पण करपाक जाय। बस स्टँड एक सुसज्ज असो बस स्टँड आणि फायर स्टेशन हे दोनूय प्रोजेक्ट बिचोलेंतले पुराय जातले। आमचे काही प्रकल्प जे बिचोले शहरान म्हणजे आमी पळयता की ऑफिसीस रेंटल प्रिमायसिसान आसा, ती आमच्या स्वताच्या प्रिमायसिसीन हावसिंग बोर्डातली तुमची वाटेवेली प्रिमायसीस ही गव्हर्मेंटात घेतल्या आणि त्या खातीर रेंटल जर आमी पळयता की प्रशस्त अशें, कारण रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट हे बरे लोकांक सोयी दिवपा खातीर आमी तोय रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट आमच्या ओन जागेत आमी शिफ्ट करपाचें आसा।